हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कोणतंही वाटण न करता झटपट चविष्ट शेवग्याची शेंगाची आमटी बनवणार आहोत. बरेच जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी बनवत असतील तर आणि डाळ घालून ही आमटी बनवत असतील, तर त्यातलाच एक प्रकार आपण शेवग्याच्या शेंगाची डाळ घालून ही केलेली आमटी, वाटण न घालता शेवग्याची शेंगाचा रस्सा भाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी बाजारातून शेंगा तुम्ही घेऊन आणाल तेव्हा खूप जास्त पातळ किंवा जाड घ्यायची नाही. मध्यम आकाराची छान गाभेदार छान हिरवीगार अशी शेंग आपल्याला निवडून आणायची आहे. शेंग निवडताना दाबून बघायचं, हाताला जर घट्ट लागलं तर आपल्याला ती शेंग आपल्याला घ्यायची आहे. पोकळ शेंग आपल्याला अजिबात घ्यायची नाही. तर आता इथे मी शेंग घेतलेली आहे. साईडच्या रेषा या प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जास्तीच्या आपल्याला या रेषा काढायच्या नाही. 3 मध्यम आकाराच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत. या प्रकारे मी कट करून घेतल्यानंतर यांना स्वच्छ पाण्यामध्ये आधी धुवून घेतलं आहे. आता दुसरीकडे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी कडकडीत गरम करायला ठेवून द्यायचं आहे. तर पाण्याला बघा, तुम्ही बघू शकत असाल पाण्याला छान आदन यायला लागलंय. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालून यांना शिजवून घेऊयात. यानंतर आपण शेंगांच्या पुरतं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये हळद घालायची असेल तर चिमूटभर यामध्ये तुम्ही हळदही घालू शकता. आता शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण कुकरमध्ये चण्याची डाळ शिजायला घालून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही चण्याची डाळ भिजत घालूनही घेऊ शकता. तर इथे मी चण्याची डाळ डायरेक्ट वापरणार आहे आणि ती कुकरला मी याचे शिट्टे करून घेणार आहे. त्यासाठी मी चणा डाळ 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. तर चणा डाळ मी इथे 2 तळहात भरून घेतलेले आहेत. वाटीने जर मोजून घेतली तर ही चणा डाळ अर्धी वाटी आहे. आता आपण इथे डायरेक्ट चणा डाळ वापरल्यामुळे आपल्याला याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही चणा डाळ भिजून घेतली असेल तर चणा डाळीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर चण्याची डाळ ती भिजवलेली असेल तर 3 शिट्ट्यात ती शिजते. तर आज आपण कोणतंही वाटण न घालता ही आमटी बनवणार आहोत. तरीही ही आपली आमटी खूप स्वादिष्ट तयार होणार आहे. रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येईल. डाळ शिजवण्यासाठी डाळ मी जेवढी घेतली आहे त्याच्या दुपटीने मी इथे पाणी घालून कुकरला शिट्टी काढून घेणार आहे. आता कुकरची 5 ते 6 शिट्टी होईपर्यंत दुसरीकडे आपण शेवग्याची शेंग शिजली आहे की नाही ते पाहूयात. 3 ते 4 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती ही आपण शेंग शिजवून घेतली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला शेंग शिजवायची नाही, नाहीतर शेंगाचे तुकडे होतील. तर बघा, इथे आपली आता शेंग छान मऊ शिजलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे. आता कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की मोहरी आपण 1 चमचा घालून घेतली आहे. आता मोहरी छान तडतडली आहे. आता आपण यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने घालून घेतली आहेत. फोडणी देताना आपल्याला मंद गॅसवरती ही फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण 7 ते 8 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात आणि 1 सेकंद याला छान परतवून घेऊयात. जर तुम्ही मोठी आच करून फोडणी दिली तर फोडणी आपली करपण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी 1 सेकंद झालेले आहेत. आता आपण यामध्ये आपला जो घरगुती तिखट मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे मी कांदा लसूण मिश्रित असलेला मी इथे तिखट घेतलेला आहे. इथे मी 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतला आहे. तुम्ही जो घरगुती जो मसाला नेहमी वापरत असाल तो तुम्ही घालू शकता. यानंतर मी यामध्ये 1 चमचा काश्मीरी पावडर घालून घेणार आहे. तर काश्मीरी पावडर घातली की आपला या आमटीला छान तरी यायला मदत होईल. सोबतच या ठिकाणी मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेते. यानंतर मी 1 चमचा धने पावडर घालून घेते. सोबतच मी इथे 1 चमचा जिरं पावडर घालून घेणार आहे. छान याला आता 1 सेकंद परतवून घेऊयात. जेव्हा मसाले छान भाजत आले की छान सुगंध यायला लागतो तेव्हा आपण यामध्ये शेंग आणि शेंगाचं पाणी घालून घ्यायचं आहे. तर ही संपूर्ण फोडणी आपल्याला मंदच गॅसवरती करून घ्यायची आहे, हे लक्षात असू द्यात. आता आपण जे शेंगाचं पाणी आहे ते आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही. ते आपल्याला पाणी यामध्ये वापरायचं आहे. तर बघा, आता आपण डाळ पण बघूया शिजलेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकत असाल डाळ छान शिजली गेलेली आहे. आता ही डाळ आपल्याला चमच्याच्या साहाय्याने
किंवा एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने आपल्याला ही डाळ स्मॅश करून घ्यायची आहे. डाळ छान स्मॅश करून घेतल्यामुळे आमटीला छान दाटसरपणा येईल. तर डाळ इथे बघा तुम्ही पाहू शकता डाळ छान स्मॅश झालेली आहे. आता ही डाळ आपल्या कढईमध्ये आपण घालून घेऊयात. तुम्हाला ही आमटी जेवढी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आपण डाळ स्मॅश करून घेतली म्हणून आपल्याला यामध्ये वाटण घालायची अजिबात गरज लागत नाही. आता यामध्ये वरून मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहे. जर तुम्हाला डाळीमध्ये शिजून घ्यायचा असेल डाळीमध्ये शिजून घेतला तरीही चालेल. टोमॅटो डाळीमध्ये जास्त शिजून एकजीव होऊन जातो त्यासाठी मी इथे टोमॅटो वरून घातलेला आहे. टोमॅटो आपण बारीक चिरून जर वरून घातला तरीही टोमॅटो आपल्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. असा वरतून टोमॅटो घातल्यानंतर 1 ते 2 उकळीमध्ये छान टोमॅटो जसा हवा आहे तसा मऊ शिजला जातो. आता बघा आमटीला आपल्या छान खदखदून उकळी येऊ लागली आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल आमटीला छान कटही आलेला आहे आणि सोबतच टोमॅटो पण आपला छान मऊ शिजलेला आहे. तर आता आपली ही शेवग्याची शेंगाची डाळ घालून केलेली आमटी तयार आहे. तुम्हाला जर चणा डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुरीची डाळही घेऊ शकता किंवा मुगाची डाळ घेतली तरी चालेल. तर बघा प्रत्येक डाळीचं एक गुण आणि चव अशी प्रत्येकाची वेगळी आहे. तर त्यानुसार आपली ही आमटी तयार होणार आहे. तर शेवटी आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली ही शेवग्याच्या शेंगेची आमटी तयार आहे. तर यामध्ये आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही तरीही आपली ही आमटी तेवढीच दाटसर आणि उत्तम चवीला छान झालेली आहे. तर रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच इंटरेस्टिंग नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.